अमावस्येच्या आधी किंवा नंतर कीटकनाशक फवारणी का करावी? ह्यात काही विज्ञान की अंधश्रद्धा? पिकामध्ये किडीच्या उपद्रवाचे प्रमाण पाहून आपण शिफारशीत कीटकनाशके फवारत असतो. पण अनेक वेळा आपण ऐकले असेल की अमावस्याच्या दिवशी किंवा पुढे मागे 2 दिवस पिकावर कीटकनाशक फवारणी झाली पाहिजे. पण त्यामागचं कारण माहिती नसल्यामुळे अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. असं वाटणं ही स्वाभाविकच आहे. कारण कोणत्याही गोष्टीत अमावस्या, पौर्णिमा हा विषय आला की अंधश्रद्धा डोकं वर काढतेच. आज या व्हिडिओमधून आपण अमावस्येच्या आधी किंवा नंतर कीटकनाशक फवारणी का करावी याबाबत अधिक माहिती पाहणार आहोत. सोयाबीन, टोमॅटो, वांगी, कापूस, कोबी, मका अशा अनेक पिकावर येणाऱ्या विविध किडी जसे स्पॉडॉप्टेरा लिटूरही पाने खाणारी अळी, हेलिकोवर्पा आमायगर म्हणजेच घाटे अळी, या लेपिडोप्टेरा वर्गातील असतात. या सर्व किडींची पतंग व अळी अवस्था निशाचर असते. ते रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. त्यामुळे किडीचे मादी पतंग रात्रीच्या वेळी अंडी घालत असतात. मग अमावस्येच्या वेळी वेगळं असं काही होत नाही, पण अमावस्येच्या रात्री अंधार पडण्याची वेळ थोडीशी वाढते. चंद्र उगवत येत नाही, त्यामुळे किडीचे पतंग थोडे जास्त सक्रिय होतात आणि त्यांचे अंडी देण्याचे प्रमाण 20 ते 30% वाढते. परिणामी अमावस्येनंतर पुढच्या काही दिवसात शेतामध्ये किडीची अंडी व अळी अवस्था काही प्रमाणात वाढलेली दिसते. किडीचे जीवनचक्र हे पतंग, अंडी, अळी, कोश आणि पुन्हा पतंग या अवस्थांमधून पूर्ण होत असते. 30 ते 40 दिवसांत पूर्ण होणाऱ्या या जीवनसाखळीमध्ये किडींची संख्या अनेक पटीने वाढत असते, कारण एका वेळी रात्री किडींच्या शेकडो पतंगाचा वावर हा असतोच. फक्त अमावस्येच्या रात्री अंधाराची वेळ वाढते. गडद अंधार असतो म्हणून किडी जास्त सक्रिय होतात व अंडी देण्याचे प्रमाण थोडे वाढते. पण प्रत्येक वेळी अमावस्येनंतर कीड वाढतेच असं नाही, कारण किडीचे पतंग हे सतत प्रवासात असतात. उदा. अमेरिकन लष्करी अळीचा पतंग एका रात्रीत 100 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे जागोजागी अंडी घालत ते पुढे जातात. मग तेव्हा अमावस्या असो अगर नसो, अंडी घातलेल्या क्षेत्रात त्या किडीचे प्रमाण वाढेल असते. त्यामुळे शेतातील किडींच्या संख्येचे आठवड्यातून 2 वेळा निरीक्षण करणे गरजेचे आहे. पिकाच्या सुरुवातीपासून संभाव्य किडी ओळखून त्यासाठी सर्वेक्षणासाठी एकरी किमान 12 सापळे लावून घ्यावेत. मग सापळ्यात सापडणाऱ्या पतंगांच्या संख्येवरून शेतातील किडीचे प्रमाण समजते. पहिल्या 8 दिवसात सरासरी प्रत्येक सापळ्यात 2 ते 3 पतंग सापडत असतील तर कीड शेतामध्ये थोड्या प्रमाणात आहे असं समजावं. जर 8 ते 10 किंवा त्यापेक्षाही अधिक सापडत असतील तर मग सापळ्यांची संख्या वाढवावी. अमावस्येच्या आधी व नंतर 2 दिवस सापळ्यांचे निरीक्षण करावे. म्हणजे खरंच अमावस्येनंतर किडीचे प्रमाण वाढले आहे की नाही हे समजून घेता येईल. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनातील पद्धतीचा अवलंब करून कीड नियंत्रण करण्यास सोपे होईल. ही माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. थँक यू.